तर ठाणे महापालिकेसाठी सव्वा वर्षाचा फॉर्म्युला ठरल्याचं कळतंय। पहिल्या सव्वा वर्षासाठी ठाण्याचं महापौरपद शिंदेंच्या शिवसेनेला, शिवसेनेच्या शर्मिला पिंपळकर सव्वा वर्षांसाठी महापौरपदी असणार आहे। तर शिवसेनेकडून शर्मिला पिंपळकर या तर भाजपकडून उपमहापौरपदासाठी कृष्णा पाटील यांनी बिनविरोध अर्ज भरला होता आणि त्याच अनुषंगाने त्यांची देखील निवड झालेली आहे। शिवसेनेच्या आमच्या नगरसेविका आहेत, त्यांचा महापौर म्हणून आज आम्ही अर्ज भरलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीचे कृष्णा पाटील यांचा उपमहापौर म्हणून आम्ही अर्ज भरलेला आहे। आणि मला वाटतं की दुसऱ्यांदा मागच्या वेळी सुद्धा बिनविरोध एकही अर्ज महापौर आणि उपमहापौर करता भरला गेला नव्हता। तीच परंपरा यावर्षी सुद्धा तीच परंपरा आम्ही कायम ठेवू आणि शिवसेना भाजप युतीचे महापौर आणि उपमहापौर बिनविरोध या ठिकाणी निवडून येतील। आलेल्या जमा